त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड घेण्यात आली आहे। नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह अनेकांची परेड काढण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, संदीप अगदी बरोबर आहे। खरं तर नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज ही गुन्हेगारांची परेड जी आहे ती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पार पडते। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शहरातले सगळे सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांची ओळख परेड जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ह्या सगळ्या सराईत गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये खरं तर आणण्यात आलेलं होतं, हजर करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील त्यांची ओळख परेड जी आहे ती पटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय की पोलीस अधिकारीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेकॉर्डवरील जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना आज खरं तर पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये गजा मारणे, निलेश घायवळ त्याचबरोबर यांचा समावेश आहे। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गुन्हेगारांचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा फोटो जे आहेत ते ट्विट करत एकंदरीत प्रश्न जो आहे तो सुद्धा उपस्थित केलेला होता। मात्र आज आपण पाहतोय की या सगळ्या गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ओळख परेड जी आहे ती करण्यात यावी ह्या हेतून ह्या सगळ्या गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची ओळख परेड जी आहे या ठिकाणी घेण्यात आली आहे। संदीप, अगदी साधारणतः आपण बघतोय प्रदीप, 150 ते 200 या ठिकाणी गुन्हेगार ज्यांच्यावर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत हे हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमक्या काय सूचना आता या गुन्हेगारांना पोलिसांकडून दिल्या जात आहेत? खरं तर आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपासून सरकारवरती टीका जी आहे ती विरोधकांकडून करण्यात येते, ज्याच्यामध्ये सराईत गुन्हेगारांचे फोटो जे आहेत ते खरं तर सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेले होते, ज्याच्यामध्ये निलेश घायवळ याचा फोटो जो आहे तो थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राऊतांनी ट्विट केलेला होता। दुसऱ्या बाजूला शरद मोहोळ याच्या गँगमध्ये असणारा साथीदार हेमंत दाभेकर याचे फोटो जे आहेत ते सुद्धा श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देतानाचे व्हायरल झालेले होते। मात्र त्यानंतर संपूर्ण शहरातील कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहावी आणि नवीन पोलीस आयुक्तांना संपूर्ण शहरातल्या खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती असावी या हेतून सगळे गुन्हेगार जे आहेत त्यांची ओळख परेड जी आहे ती आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलीस आयुक्तांकडून सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण पाहतोय की शहरातील हे सगळे गुन्हेगार आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलेले होते आणि त्याची माहिती खरं तर पोलीस आयुक्तांना असावी। भविष्यातील जी कारवाई आहे ती सुद्धा करता यावी किंवा ज्यांच्यावरती गुन्हे प्रलंबित आहेत त्याची नेमकी पुढची प्रक्रिया कशी असावी या संदर्भात खरं तर त्यांची ओळख परेड जी आहे ते नवीन पोलीस आयुक्तांना महत्त्वाची होती आणि याच हेतून या सगळ्या गुन्हेगारांना आज हजर करण्यात आलेलं होतं। संदीप, अगदी प्रदीप, आपण बघतोय की यामध्ये तडीपार असलेले पण गुन्हेगार आज परेडसाठी हजर आहेत की नाहीत? ज्यांच्यावरती खरं तर रेकॉर्डवरील गुन्हे आहेत अशा सगळ्यांना, म्हणजे की जे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारे किंवा जे सध्या जामिनावरती बाहेर आहेत अशा सगळ्या गुन्हेगारांना सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार त्यांना खरं तर आज ओळख परेडसाठी हजर करण्यात आलेलं होतं। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे त्या संबंधित खरं तर पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयातून सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसारच त्यांना खरं तर जे आहे ते आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये पुणे शहरातील नामांकित आणि सराईत गुन्हेगार यांचा सुद्धा समावेश आहे। खरं तर जे टोळ्या खरं तर पुणे शहरामध्ये सक्रिय आहेत त्यांची खरं तर साखळी जी आहे ती तोडण्यासाठी कारवाई करणं आवश्यक असतं। मध्यंतरी आपण पाहतोय की शरद मोहोळचा खून झालेला होता, त्यानंतर खरं तर पुणे शहरातली गुन्हेगारी जी आहे ती पुन्हा एकदा रेकॉर्डवरती आलेली होती। मात्र त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त जे आहेत त्यांची खरं तर बदली झाल्यानंतर नवीन अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी घेतली आणि त्यानुसार संपूर्ण शहरामध्ये पुढची कार्यवाही जी आहे ती करता यावी, त्याची ओळख असावी या हेतूनच या सगळ्या गुन्हेगारांना जे आहे ते हजर करण्यात आलेलं होतं। मात्र ज्या खरं तर संबंधित गुन्हेगारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या ते सगळे खरं तर गुन्हेगार आज पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये हजर केलेले होते आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। संदीप, अगदी प्रदीप, मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की पुण्यातल्या अनेक गुन्हेगारांचे जे आहेत ते नेत्यांबरोबर फोटो व्हायरल झालेले आहेत, कुठे रील्स व्हायरल झालेले आहेत, त्याचबरोबर भेटीगाठी सुद्धा व्हायरल झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी खबरदारी आता पोलीस घेताना दिसतात।
नक्कीच खरं तर उल्हासनगरमधलं गणपत गायकवाड यांचं गोळीबाराचं प्रकरण जे आहे ते चर्चेमध्येच असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शरद मोहोळच्या गँगमधला साथीदार हेमंत दाभेकर याचे वाढदिवसाला शुभेच्छा देताना त्याचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। त्याचा फोटो जो आहे तो शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ट्विट केलेला होता। तर दुसऱ्या बाजूला निलेश गायकवाडचा फोटो जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज सकाळी खरं तर संजय राऊतांनी ट्विट केला। त्यामुळं एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेची नेमकी काय स्थिती आहे यावरती खरं तर आता विरोधकांकडून सरकारवरती जे आहे ते ताशेरे उडले जात आहेत। खासदार संजय राऊत असतील किंवा विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नेमकी कशी आहे यावरती खरं तर देवेंद्र फडणवीसांना सवाल उपस्थित केलेले होते। मात्र विरोधकांची टीका पाहता आणि आगामी लोकसभा निवडणुका पाहता खरं तर जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांची माहिती खरं तर पोलिसांकडे असावी आणि अनेक ठिकाणी पोलिसांच्या बदले जे आहेत त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती असावी याच हेतून खरं तर या सगळ्यांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी घेतलेली आहे। संदीप अगदी प्रदीप, आपण बघतो या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी स्वतः काही सूचना दिलेल्या आहेत का या सगळ्या गुन्हेगारांना? अगदी बरोबर आहे। खरं तर पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी गुन्हेगारांना सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे त्या संबंधित आयओ असतील त्यांच्याकडून यांची खरं तर ओळख परेड जी आहे ती पटवण्यात आलेली होती आणि त्यानुसारच गुन्हेगारांना सूचना देऊन आज खरं तर पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। पुणे शहरामध्ये ज्या टोळ्या सक्रिय आहेत की ज्या टोळी युद्ध आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्येच खरं तर गुन्हेगारीचं सत्र जे आहे ते पुणे शहरामध्ये वाढतंय। त्यामुळे खरं तर ही साखळी तोडण्यासाठी जवळपास 200 ते 300 गुन्हेगारांची ओळख परेड जी आहे ती आज करण्यात आलेली होती। स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार ही या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सूचना ज्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या होत्या। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातील गुन्हेगारी जी आहे ती कमी करावी या हेतून आणि साखळी जी आहे ती ब्रेक करावी या हेतून हे सगळे गुन्हेगार जे आहेत ते आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेले होते आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून सुद्धा पोलीस आयुक्तांनी सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। संदीप अगदी प्रदीप, आपण बघतोय की रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत सगळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस आयुक्तालयामध्ये परेडसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये तू जरासा एकदा तो परिसर दाखवशील, किती मोठ्या प्रमाणावर रेकॉर्डवरचे गुन्हेगार पुण्यामध्ये आहेत, या सगळ्या टोळ्यांमधले आणि किरकोळ गुन्हेगार आपल्याला दाखवशील? अगदी बरोबर आहे। खरं तर संदीप जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गुन्हेगारांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। जवळपास 200 ते 300 गुन्हेगार खरं तर आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेले होते आणि आपण पाहतोय की या ठिकाणी जर आपण नजर टाकली तर म्हणजे हा सगळा मोठा परिसर म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेरचा हा सगळा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये या सगळ्या गुन्हेगारांना उभं करण्यात आलेलं होतं। त्यांना सूचना ज्या आहेत त्या सुद्धा खरं तर पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलेल्या होत्या। ज्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या आयओ असतील, त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे PI, त्याचबरोबर DCP झोनचे DCP जे आहेत ते सुद्धा त्यांना आज खरं तर पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या मार्फत या सगळ्यांची ओळख परेड जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि जवळपास आपण पाहतोय की मोठी गर्दी गुन्हेगारांची आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जवळपास 200 ते 300 गुन्हेगार रेकॉर्डवरील जे आहेत त्यांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली होती। नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहावी, त्याचबरोबर पुढील कार्यवाही जी आहे ती करताना खरं तर संबंधित गुन्हेगारांची ओळख असावी, रेकॉर्डवरील गुन्हे जे आहेत ते तपासले जावेत, पाठीमागे घडलेले गुन्हे आणि त्याची साखळी जे सध्या खरं तर अनेक गुन्ह्यांचा तपास सुरू आहे त्याची प्रक्रिया करता यावी याच हेतून खरं तर या सगळ्या गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती या ठिकाणी खरं तर पोलीस आयुक्तांनी घेतलेली आहे आणि जवळपास 200 ते 300 गुन्हेगार त्यांची ओळख परेड आज खरं तर पोलीस आयुक्तालयामध्ये करण्यात येते। अगदी प्रदीप, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत असेल किंवा एकंदरीत गाड्या जाळण्याचा प्रकार असतील किंवा दरोड्याचे प्रकार असतील, मोठी आव्हानं पोलीस आयुक्तांसमोर आहेत आणि त्याच अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी आता पहिल्यापासूनच गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय असंच दिसतंय। अगदी बरोबर आहे। खरं तर मध्यंतरी पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं टोळ्यांमधले गुन्हेगार जे आहेत ते कोयता वापरायचे, त्यामुळे सर्रास कोयता गँग जे आहे ते पुणे शहरामध्ये सक्रिय झाली अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं। मात्र पोलिसांकडून वारंवार सांगितलं जाते अशा कोणत्याही पद्धतीची कोयता गँग जे आहे ते पुणे शहरामध्ये सक्रिय नाही। मात्र गुन्हेगार गुन्हा करताना ज्या पद्धतीनं हातामध्ये कोयत्याचा वापर करतात त्यावरूनच खरं तर कोयता गँग हा शब्द जो आहे तो प्रचलित झालेला आहे। मात्र ज्या टोळ्या आहेत किंवा जे गुन्हे खरं तर शहरामध्ये घडत आहेत ते गुन्हे घडू नयेत यासाठी खरं तर पोलीस आयुक्तांकडून आतापासूनच खबरदारी घेतली जाते। कारण आगामी लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत, त्या पार्श्वभूमीवरती शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती खरं तर चांगली राहावी या दृष्टीनं पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान असणार आहे। अनेक VIP नेत्यांचे दौरे जे आहेत ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुरू होणार आहेत। मात्र नवीन पोलीस आयुक्त हजर झाल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून आता खबरदारी घ्यायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।